उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रायगडच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी रोहा अष्टमी नगर परिषदेच्या माध्यमातून 16 कोटी 32 लाखांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन सुनेत्रा पवार यांच्या हस्ते केलं जाईल। दादांच्या अपघाती निधनानंतर आणि उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर तर रायगडच्या रोह्यात विकास कामांसाठी पहिल्यांदाच येत आहेत। मी आता रायगडच्या रोहा या ठिकाणी उभा आहे आणि याच ठिकाणी रोहा नगर परिषदेच्या माध्यमातून जवळपास 16.5 कोटींच्या कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार त्याचबरोबर उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर त्या रायगडच्या रोहामध्ये सुनेत्रा पवार ह्या पहिल्यांदाच येत आहेत। आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी जय्यत तयारी जी झालेली आपल्याला पाहावं त्याच ठिकाणी रोहाचं सौंदर्य फुलवण्यासाठी किंवा पर्यटन क्षेत्र वाढवण्यासाठी खासदार सुनील तटकरे व मंत्री आदित्य तटकरे त्याचबरोबर माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत असलेल्या नव्याने रोहा शहर त्याच्या अनेक विविध कामांची भूमिपूजन आज होत आहे। अनेक कामांची भूमिपूजन अजितदादा असताना झालेले आहेत। त्यामुळं पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री पद सांभाळल्यानंतर सुनेत्रा पवार या रायगडच्या रोहात येत असल्याने रोहामध्ये नवीन विकास काम सुरू झालेला आहे। आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर नव्याने झाडं लावण्यात आलेली आहेत। संपूर्ण जो शहराचा रस्ता आहे हा धुवून स्वच्छ केलेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। 9:30 ते 10 दरम्यान सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा रोहात येत असल्याने याच ठिकाणी सभेला संबोधित करणार असल्याचे आपल्याला पाहावयास मिळत आहे। पुढे न्यूज सागर जैन, रायगड।